हे बघा पोराव, हे आपली शेती. आणि काय वाईट आहे रे या शेतीत? हा, अरे एवढी काळी जमीन आहे, आपल्याला पाणी बरं आहे. अरे थोडं लक्ष घातलं ना त्यात तर हिथं आहे ना आपण गोकुळ करू बघ. हा बाबा, कधी येणंच झालं नाही हो, त्याच्यामुळे कळालंच नाही. अरे मग आता आलाय ना, आता कचून तयारीला लागा तुम्ही. मला काय करायचं ते सांगा ना. हा, आणि मला बी काय करायचं सांगा. कसं आहे माहिती का, आता तुम्ही वावरात आले ना, मला 4 हात आल्यागत वाटायला लागले. आता ट्रॅक्टरवाल्याला बोलून घेतलाय मी. हा. ट्रॅक्टरवाला इथं येईन आणि तो आहे ना हे सगळं नीट करून ये का इथं पेराय चालू करण. तवा माझ्या बरोबर खत फेकू लागायचं तू. हा. मोटरीचं खोक बी धावतं तुला. हा. मोटर बिटर चालू करायला शिकायची काय. आणि सुनबाई, तू तवर आहे ना हे साऱ्यात जेवढं गबाळीन का सगळं गोळा कर. सारं असं लग झालं पाहिजे बघ. चालतंय चालतंय, लगेच कामाला लागते बघा. आणि आम्ही करू काम, आणि चुकलं तर तुम्ही लगेच सांगायचं बरं का. मी आहेच की. पण बाबा, स्वतःच्या वावरात काम करण्यात आहे ना एक वेगळीच मजा आहे बरं का. म्हणजे ना दुसऱ्याच्या हाताखालचं नोकर होण्यापेक्षा इथं नाही का हक्काच्या शेतात राबलेलं लय भारी. आणि वावरात आला अजून वेगळाच आनंद वाटू राहिला मला. मोकळं मोकळं हवा बिवा लय भारी वाटतंय. आज माझ्या पोरांना आहे ना खरी शेती कळली. बरं चला सुनबाई, तुम्ही आता गबाळ गोळा करा, मी येतो याला मोटरीचं खोकं टाकून. आत्ताच पदर कळते की. चला बाबा. चला.